माझी फॅमिली मला खूप सपोर्ट करते, माझी बायको विशेष. आणि कधी पण आता मी वेगवेगळ्या लेडीजबरोबर काम करतो किंवा यायचं वेगवेगळे हे असतात, पण तिच्या मनात कधीच काही माझ्याविषयी शंका नाही, कारण तिला माहीत आहे का याने कोण किती पण लाईन मारली तर याची शक्कल बघून याला कोणीच लाईन देणार नाही. तिचा पूर्ण विश्वास आपल्यावर. माझी जी वाईफ आहे आता, ती मला पसंत नव्हती, म्हणजे ॲक्च्युली मी जेव्हा बघितली तेव्हा मी बघितलं असं नाही का कॅमेरासमोर बोलताय आता. हां, पण आहे ते सांगतो, कारण जर बोलतो तुम्ही बुटकी बायको केली तुझी पोरं बी बुटकी होतील आणि सर्कस कोलायला लागेल परत. यापुढे जर मी ह्या नाटकात जर मी सक्सेस नाही झालो तर ही लाईन मी सोडेन आणि कामाधंद्याला लागेल. मिथून दादा बोलतो का नाही बोलत, किंवा करिश्मा मावशी ना बिपाशा त्या असं कधी बोलतो का? कारण जेव्हा 4 लोकांना जेव्हा मी हसवतो तेव्हा मग त्यांच्यापेक्षा आनंद मलाही होतो. त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद बघतो ना तेव्हा त्यांच्यापेक्षा जास्त आनंद मला होतो. एक मी सॉन्ग क्रिएट केलं आहे का, बापू माझा विठुराया. खरोखर माझे बाप माझ्यासाठी विठ्ठल आहेत. खूप कष्ट घेतले माझ्यासाठी. नमस्कार, मिशन पॉसिबलच्या थेट भेट सवाल ग्रेट या पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या पॉडकास्टवर एक कलाकार व्यक्ती आलेले आहेत. यूट्यूबवर पम्याची गँग या नावाचे त्यांचं चॅनल आहे. या चॅनलवर ते कॉमेडी व्हिडिओ त्याचबरोबर ते सामाजिक विषय टाकत असतात आणि प्रेक्षकांचं छान पद्धतीने ते मनोरंजन करत असतात. एवढंच नाही तर जमिनीचा पैसा या नाटकाचे ते स्वतः लेखक आहेत. एक जबरदस्त कॉमेडीयुक्त आणि प्रबोधनयुक्त नाटक आज रंगभूमीवर सुरू आहे. ठिकठिकाणी त्यांचे शोज सुरू असतात. आज आपण त्यांचा जीवन प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत. आज आपण त्यांच्याशी भरपूर साऱ्या मनमोकळ्या आणि दिलखुलास गप्पा करणार आहोत. स्वागत करूया कॉमेडी कलाकार प्रवीण पाटील यांचं. दादा, पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज गेली बरीच वर्ष झाली आपण या क्षेत्रामध्ये काम करत आहात आणि प्रेक्षकांचं आपण छान पद्धतीने मनोरंजन करत आहात. म्हणजे आपला अभिनय तर उत्तम आहेच, आपले एक्सप्रेशन, आपली टायमिंग, आपला पंचलाईन ज्या आपल्या असतात नाटकामधल्या त्या खरंच म्हणजे लाजवाब आहेत. त्याची काही तोडच नाही, म्हणजे खरंच खूप छान असतात. मला असं वाटतं की कॉमेडी करणं हे सोपं नसतं, कॉमेडी करणं हे कठीण असतं. कारण एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरचं दुःख कमी करून त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणणं, त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणं हे खरंच खूप सोपं नसतं. आणि गेली बरेच वर्ष आपण या क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या काम करत आलेलं आहात. त्याच्यामुळे मी तुमचं पुन्हा एकदा खूप 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 अभिनंदन करतो आहे. धन्यवाद. आणि आज आपण आपल्या पॉडकास्टवर आलेले आहात आणि काही कॉमेडीचे किस्से जर आपल्याकडून जर आम्ही ऐकले नाही तर मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी आपला पॉडकास्ट आहे तो अर्धवट राहिल्यासारखा होईल. तर कॉमेडीचे काही किस्से जर आपण सादर केले तर नक्कीच मला आणि आमच्या प्रेक्षकांना फार छान वाटेल. माझे बहुतेक किस्से असतात ना ते रिअल लाईफमध्ये घडलेलेच असतात. तर एक तुम्हाला मी सांगतो का, मी एकदा मुलगी बघायला गेलो तो विषय तुम्हाला सांगतो. मला एक मुलगी बघायला दाखवणार होते आणि त्याच्याबरोबर मी गेलो पोर बघायला. तो बोलतो पोरची आधी तारीफ जाम केली का पोर खूप सुंदर आहे, अशी आहे तशी आहे, एकदम भारी. मी एकदम मना खुश ना. मग लगेच मित्राच्या गाडीने पेट्रोल टाकला 500चा न गेलो तर जातोच करू. तिथे मस्तपैकी वेगवेगळ्या डिशेस म्हणजे काजू बदाम कलिंगडाच्या खापा पण होत्या आणि विशेष म्हणजे केळी पण होती. आणि ते बघितले, पण माझं त्याच्याकडे मन नाही. पहिले पोरगी कधी बघू, म्हणजे पोरगी का बघता. तर जेव्हा पोर आली बघता तर माझं डोळं विस्पारलं. अरे बघता तर एवढा मोठा खाली, अरे कसा व्हायचा. मी असं तर आपण नेहमी ऐकतो की संसाररूपी जो आपला रथ आहे त्याची दोन्ही चाकं समान पाहिजे. इथं एक चाक ट्रॅक्टरचा आणि एक सायकलचा, कसा व्हायचा थयाच अवसानलो मी. आता मी समजलं माझं 500 रुपये जे मी पेट्रोलला टाकलं ते फोकाट गेलं. आता हे काय तर वसूल करा बुजेन. लगेच मी फटाफट खावायला सुरुवात केली. एक काजू खाता, हे खातो, 3 केली मी चोकलून खाली जागेवर. आणि खापा पण. आणि एजंटला तिकडे मजा आले, तिकडे घरच्यांना पण मजा आली. हावरा खाते म्हणजे पोऱ्याला 100% पोर पसंत. खाऊन घेतला. कुठेतरी असं वाटला की नाही तरी 200-300 रुपये तरी मी खाला असेल. भले 500 नाही 200-300 तर वसूल होईल. गेलो तर जाता एजंट सांगते यांची 8 एकर जागा, यांची 4 व्हीलर. मी त्याला बोललो मला देतील का? तर काहीच का. चला, क्या बात आहे. दादा, मला पहिलाच प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्हाला प्रवीण पाटील या नावाने खूप कमी ओळखलं जातं, तुम्हाला पम्या या नावाने ओळखलं जातं. काय त्यामागचं कारण? जेव्हापासून मी जाणता झालो
तेव्हापासून माझ्या कानावर पम्या नावाचे शब्द पडलेले आहेत. मला पम्या नावाने माझी आई असेल, बाबा असेल, घरातले सर्व पम्या नावानेच हाक मारायचे. फक्त शाळेपुरती माझे नाव प्रवीण होते. ओके, म्हणजे घरापासूनच हां. पम्या या नावाला सुरुवात झाली सुरुवात आणि झाली. तिकडनंच तुम्हाला ते आणि नाव पडलं. हां. ओके ओके. तर दादा, तुमचं बालपण, शिक्षण आणि कलेच्या क्षेत्रामध्ये हे ज्या जीवन प्रवासाला कुठून नक्की सुरुवात झाली, काय सांगाल? माझे जे शिक्षण सुरुवातीचे होते ते 4थीपर्यंत आमच्या जिल्हा परिषद शाळा भरोडी इथे झाले. त्याच्यानंतर अंजूर हायस्कूल मध्ये माझे 10वीपर्यंतचे शिक्षण झाले. म्हणजे 10वीमध्ये मी पास झालो आणि पुढे BNN कॉलेजला गेलो. आणि BNN कॉलेजला 12वीला असताना एक क्रिकेट खेळताना अशी मी डाय मारलेला आणि त्याच्यात माझा पाय फ्रॅक्चर झालेला. त्याच्यामुळे मी ती एक्झाम देऊ शकलो नाही. ओके. आणि पुन्हा माझा रिॲडमिशन घेण्याचा विचार होता, पण असं प्रॉब्लेम झाला का मामा बोलले का चला आपण आता तू ITIला फॉर्म भर, एखादा कुठला तरी विषय ITIमध्ये निवड आणि ITI शिक. तर मी ठरवलं ठीक आहे, मी ITIला फॉर्म भरला, पण माझा नंबर नाही लागला. मग त्याच्यामुळे ती कुठेतरी अर्धवट राहिलं माझं शिक्षण. आणि त्याच्यानंतर बाबाने आमचा होरका म्हणजे पाडाव घेतलेला, तर मी ते पाडावात जायला लागलो. ते आधी सुरुवातीला मी दुसऱ्याच्या पाडावात काम केलं आहे. असा तेव्हा मला 35 रुपये मिळाले, म्हणजे गंमत टाकायचा, म्हणजे गंमत म्हणजे पाणी काढून बाहेर फेकायचा. जो पडावात जे छोटे छोटे छिद्र असतं त्याच्यातून पाण्याचं तो पाणी बाहेर काढायचं. ते 35 रुपये मला मिळायचे आधी. तर त्याच्यानंतर पडाव पण काही नंतर आमचं विकला. आणि त्याच्यानंतर मग मला पेंटिंगची आवड होती. माझे काका पण पेंटर होते, त्याच्यामुळे थोडंसं पेंटिंग मला यायचे. आणि मी पहिल्यांदा ते बघा आपल्या लग्नात डेटकुंकाराची भिंतीवर पहिला काढायचे, चित्र काढायचे गणपतीचं. तर एका माझ्या मित्राच्याच घरात लग्न होतं, तर मी त्याला बोललो तुमच्या घरात मी गणपती काढतो. तर त्यांचे काका बोलले नको नको, माझ्या भिंतीचा नाच नको. तर मग तेव्हा चुनाच्या भिंती असं म्हणजे चुना लावायच्या वगैरे, मातीच्या भिंती असं. तर मी बोललो जर नाच झाला तर मी चुना लावून देईन. आणि मी काढला आणि त्यांना खूप आवडला आणि इतरांना आवडलं. त्यांनी दुसऱ्यांनी मला ऑर्डर दिली आणि तेव्हापासून मग ते मस्तपैकी आणि मला अशी कला होती मी गणपतीचे चित्र खूप छान काढायचो. आणि कुठे नावं किंवा नंबर वगैरे ते असं थोडंफार पेंटिंगचं काम मी करायचो ना. त्याच्यानंतर मग असं झालं का मशीन्स वगैरे निघाल्या, त्याच्यामुळे पेंटिंगला पण तेवढं व्हॅल्यू थोडंसं कमी कमी होत गेलं. आणि कलेची आवड बोललं तर मला लहानपणापासूनच होती. तर एकदा काय झालं, पिंपळनेरला कॉम्पिटिशन होता, त्याच्यात डान्स कॉम्पिटिशन पण होता आणि अभिनय कॉम्पिटिशन पण होतं. त्याच्यात मी एक पात्री अभिनय केला आणि त्याच्यात माझा 2रा नंबर आला. खूप लोक हसली, बेवड्याची ॲक्टिंग केलेली आणि माझा 2रा नंबर आला. मग तिथून माझा हा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर मी माझे मित्र राम तर माझ्यापेक्षा लहान होता, त्याला घेऊन आम्ही कॉमेडी करायला लागलो. तर मग तेवढ्या परिसरात कॉमेडी करणार, पहिले स्टँडअप कॉमेडी करणार कोण नव्हते. तर मग असं व्हायचं का कुठे पण डान्स स्पर्धा असली की कॉमेडीसाठी स्पेशल आम्हाला बोलवायचं. मग कॉमेडीसाठी आम्ही निघालो. तर आम्ही आधी कधीच स्क्रिप्ट लिहिलेली नाही किंवा कधीच आम्ही 2-3 दिवस आधी प्रॅक्टिस नाही. ज्या दिवशी शो आहे ना त्या दिवशी संध्याकाळी भेटायचा आणि चालत निघायचा. चालता चालता एक रिहर्सल व्हायची. मी रामला सांगायचो मी असा बोलेन, त्याच्यानंतर तू असा बोल, मी असा बोल तसं. मग एक ती रिहर्सल झाली की मग घरी यायचो. परत कपडे वगैरे घालून रेडी झालो शोला जाण्यासाठी. ते परत बाईकवर बसल्यानंतर परत एक आमची प्रॅक्टिस व्हायची जाता जाता. आधी दुसरी प्रॅक्टिस. आणि मग तिथे गेल्यानंतर तिथे विचारायचं बाबा किती नंबर लाभला आहे. तर मग स्टेजच्या मागे जाऊन परत एक 3री प्रॅक्टिस करायची आणि मग डायरेक्ट स्टेजवर. ओके, म्हणजे खऱ्या अर्थाने कलेला तुमच्या तेव्हा सुरुवात झाली. आणि तेव्हा म्हणजे मला घरच्यांचा पण चांगला सपोर्ट होता. जवळजवळ माझं लग्न झालं आणि माझी आई वारली. पण म्हणजे आई म्हणजे एक माया असते आणि कुठेतरी माया माझी हरपली. पण माझ्या बहिणींनी मला आईची कमी कधी वासून दिली नाही. नक्कीच दादा, तुमच्या भावना मी समजू शकतो. माझी मोठी बहिणीने तर मला आईसारखं सांभाळलं. आणि माझे वडील खरोखर बोलतात ना, माझा एक बाप झाला आई. ह्याच्यात एक लाईन आहे, एक मी सॉन्ग क्रिएट केलं आहे का, बापू माझा विठुराया. खरोखर माझे बाप माझ्यासाठी विठ्ठल आहेत. खूप खूप कष्ट घेतले माझ्यासाठी. अजून एक मिनिट.
नक्कीच दादा, तुमची मी भावना समजू शकतो. अजूनपर्यंत मग माझ्यासाठी खूप खूप कष्ट घेतात, खूप मेहनत केली त्यांनी आणि मला कशाची कमी पडून दिली नाही. भले आम्ही पैशाने तेवढे श्रीमंत नाही माझे बाबा, पण मला जिथे जिथे म्हणजे शाळेत पण हर एक प्रकारची पुस्तकं कधीच कमी पडू दिलं नाही. कुठलं पुस्तक पाहिजे, कुठलं ग्रावेट पाहिजे, स्वतः घेऊन यायचे. आणि आता पण मला आधार म्हणजे त्यांचाच आहे, कारण आईनंतर मला त्यांचाच आधार आहे आणि ते मला खूप सपोर्ट करतात. माझे भाऊ झाले आणि घरातली सर्वांचा सपोर्ट आजपर्यंत मला लाभलेला आहे. काका, भाऊ, बहिणी आणि बहिणीने स्पेशल मला आजपर्यंत कधीच म्हणजे आमचं कधीच म्हणजे भांडण वगैरे कधीच नाही. खूप माया आहे माझ्यावर आणि जेव्हा जेव्हा मला गरज लागते तेव्हा त्याही मला मदत करत असतात. दादा, आपण या कलेच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आला किंवा आपण या कलेच्या क्षेत्रामध्ये जाणार आहोत, असं लहानपणी कधी ठरवलं होतं? कारण की कसं होतं, आपण ज्यावेळेस लहान असतो तेव्हा आपण असं ठरवतो की मला डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे. तर असं कधी तुम्ही स्वप्न ठरवलेलं होतं की मला या कलेच्या क्षेत्रामध्ये जायचं आहे किंवा ॲक्टिंग करायची, असं काही ठरवलेलं होतं लहानपणापासून काही, किंवा आज एखादा असा विचार तरी आलेला काही? मला लहानपणी काय व्हायचं आहे तुम्हाला सांगितलं तुम्हाला असं येईल. मला मिलिटरी जाण्याची खूप इच्छा होती. आता तुम्ही सांगला याची एवढी आहेत पण आणि मिलिटरीकडे पण माझी इच्छा होती. आणि म्हणून मी कॉलेजला जेव्हा गेलो तेव्हा मी कॉलेजला NCCमध्ये दाखल झालो आणि रनिंग पण माझी चांगली होती. आणि जे ड्रिल असायची, परेड असायची, तर सगळ्या गोष्टीत मी चांगलं होतं. आणि म्हणून एक कॅम्प असतं NCCच्या, तिथे आपल्याला बंदूक चालवण्याची ट्रेनिंग वगैरे देतात. ते कॅम्प सिलेक्शनसाठी आमचे 60 जे NCC कॅडेट होते त्याच्यात 15 जण निवड होते, त्याच्यात मी पण होतो. आणि मग त्याच्यानंतर पुढचं सिलेक्शन आपल्या मुंबईला होणार होतं. तर तिकडे आम्ही गेलो, आमची टीम. तर तिथे मला त्यांना आमच्या सरांनी सांगितलं की तुझं सर्व चांगलं आहे, फक्त प्रॉब्लेम मला हा वाटतो की तुला हाईटच्या कारणावरून रिजेक्ट नाही केलं पाहिजे. आणि तिथे नेमकं तेच झालं, हाईटच्या कारणामुळे मला रिजेक्ट केलं. तर तिथे कुठेतरी माझं त्या बाबतीत काही खच्चीकरण झालं आणि मग मी तो नाद सोडला का नाही. आता तुमचं मिलिटरीमध्ये जाण्याचं तुमचं स्वप्न होतं, ते कुठेतरी तिथे थांबल्यासारखं. माझी फॅमिली मला खूप सपोर्ट करते, माझी बायको विशेष. आणि कधी पण आता मी वेगवेगळ्या लेडीजबरोबर काम करतो किंवा यायचं वेगवेगळे हे असतात, पण तिच्या मनात कधीच काही माझ्याविषयी शंका नाही. कारण तिला माहीत आहे का याने कोण किती पण लाईन मारली तर याची शक्कल बघून याला कोणीच लाईन देणार नाही. तिचा पूर्ण विश्वास आपल्यावर. आणि असं आहे का माझी बायको एक मस्तच आहे, रोजच आमची कटकट असते. असा एक दिवस गेला नाही म्हणजे कटकट घातल्याशिवाय तिचा काही कधी पोट भरला नाही आणि तिची कटकट ऐकल्याशिवाय माझं कधी निजरला नाही. म्हणजे रोज पण एकही दिवस असा पण गेला नाही माझ्या म्हणजे लग्नाच्या 12-13 वर्षात का आम्ही पूर्ण दिवस तसा रागावल्या कधीच एकदा पण नाही. आणि बायकोच्या बाबतीत अजून एक किस्सा सांगतो का, हे बघा हे जो मोबाईल आहे, हा मोबाईल जवळजवळ याची किंमत तेव्हा काहीतरी 49,000 होती. आयफोन घ्यायचा होता मला विचार, पण काही कारणास्तव नाही घेतला. हां, तर माझ्याकडे पैसे नव्हते का मला चांगला फोन घ्यायचा, मला व्हिडिओ शूट करायला. मी बायकोला बोललो तर मला माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळी. तर मला बोललो, मी तिला विषय काढला. तर बघा काय, तर मला घंटणीवर तुझे पैसे पाहिजे होते थोडेसे. तर तिने लगेच हे केलं, लगेच घंटण घाण करून तर मग डाऊन पेमेंटसाठी तिने मला लगेच 30,000 रुपये काढून दिले. अरे बापरे, एवढे म्हणजे बायकोचा मला खूप सपोर्ट असतं. आणि कधीच ती भले या पैशांवल्या किंवा आर्थिक चणचण भासली ती पण कटकट घालणारच आहे, हे करेल. पण तिने मला कधीच असं सांगितलं नाही की तू ही लाईन सोड किंवा हे करू नको, अशी कधीच बोलली नाही. हां, हे कर, हा धंदा कर, तो हे कर, ते कर, ही नोकरी कर, ते सांगेन, पण हे सोड कधीच बोलली नाही. खरंच त्यांची तुम्हाला खरीच चांगली साथ लाभलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता, ॲक्टिंग करता, ती छान पद्धतीने त्यांच्यामुळे तुम्ही करू शकता. कारण की त्यांचा सपोर्ट तुम्हाला खूप चांगला आहे. आजूबाजूचे जे गाव आहेत म्हणजे अंजूर, आलिमगड, सुरई, वरोडी किंवा दिवा, पिंपळास वगैरे, ह्या गावातली जेवढी लोकं आहेत त्या बहुतेक लोकांचा मला एवढा सपोर्ट असतो. कधी पण प्रेमाने आदर, कुठे पण शूटला असली कुठल्या पण गावात असू दे, लगेच घर पण देतील शूटसाठी, उलट जेवणा खावण्याची चहापासून माझी व्यवस्था करतील. एवढं प्रेम आहे आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांचा माझ्यावर. आणि खरोखर त्या गावकऱ्यांचा पण धन्यवाद का मला ते नेहमीच सपोर्ट करत असतात. कधी शूट असली, कुठे लोकेशन असला, काय
ज्या गावात जवळ त्या गावातल्या कुठलाही व्यक्ती असेल त्यांना सांगितलं तर कधीच नाही बोलणार नाही. जी मदत पाहिजे ती मदत मला त्या करतात. प्रेक्षकांचं प्रेम आहे तुमच्या हां. आणि तुमच्या आणि त्यांच्यामुळे मी कलेच्या आहे. ते प्रेमात पडलेले आहेत, त्याच्यामुळे ते तुम्हाला खूप सपोर्ट करत असतात. नक्की. वा, क्या बात आहे. आपण या कलेच्या क्षेत्रामध्ये आलात तर असं कुठेतरी तुमचं मानसिक खच्चीकरण झालं किंवा असं तुम्हाला कोणी म्हटलं की कशाला या ॲक्टिंगच्या भानगडीमध्ये पडतो, एक नोकरी कर किंवा धंदा कर, या कशाला भानगडीत पडतो, तर असं काही तुमचं मानसिक खच्चीकरण झालं? 100% बरेच वेळा असं झालेलं आहे. एक किस्सा असं पण आठवतं का एक माझ्या शेजारच्या गावी स्पर्धा होती, डान्स स्पर्धा, आणि त्याच्यात आम्हाला स्पेशल कॉमेडीसाठी बोलवलं होतं. आणि त्याच गावची पोरगी बघायला मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं. आणि त्याच गावात मी गेलो आणि हाफ पॅन्टवर म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्याचा एक रोल होता कॉमेडी. तर हाफ पॅन्टवर हे मी रोल केला. तर त्याच्यात मला एक माझ्या शेजारचाच एक बोलला का काय तू हे तिथे चड्डे घालून जाऊन तिथे हे करतो, उद्या तुला पोर तरी देतील का बोलतं, असं ही गाणं करशील येड्यासारखं तर तुला कोण पोर देणार आहे. मी बोललो मला पोर नाही दिली तर चालेल, पण मी माझी काही कला सोडणार नाही. असं बरेच वेळा म्हणजे असं व्हायचं का कोणी याच्यात काय तुझा पोट भरणार आहे का. आता थोड्या दिवसाची गोष्ट सांगतो. एकाने मला बोललं का एक ताई होत्या, तुला ह्याच्यातून बोलतं काही यूट्यूब किंवा ह्याचं हे करतो याच्यात तू तेवढा इन्कम होतो का. तर बरं नाही सध्या तर नाही तेवढा इन्कम होते ना. मग तो बोलतो इन्कम नाही मग कशाला तू करतो. मी त्यांना प्रश्न केला, त्या पण एक परमार्थात जातात. मी बोललो तुम्ही अशाच्या परमार्थात जातात. तर बोलतो हो. तर मी त्यांना बोललो तुम्ही तिथे 2 तास 3 तास घालवत असाल हप्त्यातून. तर बोलतो हो, पण तुम्हाला काय भेटते का. तर बोलतो नाही. काय भेटते बरं तुम्हाला. समाधान भेटते ना मनाला, या होतं ना. तर बोलतो हो, मग मला पण तेच भेटते. आणि तसंच त्या तुम्हाला समाधान भेटते, तुम्हाला आनंद भेटतो, त्याच्यामुळे ते तुम्ही सोडत नाही. तसाच मी हे सोडवतो. तुम्हाला कलेच्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो, तुम्हाला असं समाधान मिळतो, त्याच्यामुळे तुम्ही कलेच्या क्षेत्राशी एकदम जुळलेले आहात. हो, कारण जेव्हा 4 लोकांना जेव्हा मी हसवतो तेव्हा मग त्यांच्यापेक्षा आनंद मलाही होतो. त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद बघतो ना तेव्हा त्यांच्यापेक्षा जास्त आनंद मला होतो. बरोबर. आपण या कलेच्या क्षेत्रामध्ये आहात, म्हणजे यूट्यूबवर पण आपण काम करता, आपण नाटकामध्ये पण काम करतात. या दोघांमध्ये किंवा या कलेच्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. स्वतःवर आत्मविश्वास असणे गरजेचं आहे का नाही, मला ही गोष्ट करायची आहे आणि मी करणार. भले यशाचा नंतरचा विचार, पण आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे किंवा मला हे करायचं आहे. आणि दुसरी म्हणजे सातत्य. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा दादा विचारायचा आहे की नाटकातला जो अभिनय आहे आणि तुम्ही जो कॅमेरावर जो अभिनय करता याच्यामध्ये काय फरक आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, जो कॅमेरावर जो अभिनय करतो आपण तो एकदम इझी आहे. त्याला कारण असं का आपल्याला अनेक रेटेक घेता येतात. पण नाटकात जेव्हा आपण हे करतो, एखादा रोल करतो, तिथे रेटेकला चान्स नसते. त्याच्यामुळे ती आपण जी प्रॅक्टिस केलं तीच तिथे कामं येते आणि तिथे रिटेकला चान्स नाही. आणि जरी तुम्ही चुकून तर ती चूक लोकांना समजली नाही पाहिजे, म्हणजे ती चूक लोकांना कळली नाही पाहिजे. त्याच्यामुळे ते कठीण असतं की जरी आपण कुठे अडकलो किंवा चुकलो तर ती लोकांपर्यंत नाही समजली पाहिजे, फक्त आपल्यालाच माहीत आहे किंवा आपल्या याला माहीत आहे असा. नक्कीच. हा एक दांडगा तुम्हाला एक चांगला अनुभव याच्यामध्ये आहे. आपण यूट्यूबवर वेगवेगळे विषय घेऊन व्हिडिओज बनवतात, म्हणजे सामाजिक विषय असो किंवा प्रबोधनात्मक विषय असो किंवा कॉमेडीचे विषय भरपूर असतात आणि नाटकामधले पण विषय असतात. ह्या ज्या स्क्रिप्ट आहे किंवा हे विषय तुम्हाला कसे सुचतात? शक्यतो विषय जे सुचतात ते मी स्वतः अनुभवलेले असतात. म्हणजे कॉमेडी विषय जमला. आता एक कॉमेडीचा एक तुम्हाला सांगतो किस्सा. मला एक सवयच आहे. आता काहीतरी टाईमपास करायचे तर बायकोसमोर आम्ही सहज बोलत होतो. असाच प्रश्न विचारला बायकोला की मला सांग अक्कलबारी का म्हसबारी. तर बायको बोलती मला नाही माहीत. तर मी बोललो म्हसबारी. तर बायको पाटकन बोलली मग जा तिच्या जवळ माझ्या रंकानाला. म्हणजे आणि अजून एक तुम्हाला एक दुसरा एक किस्सा असा सांगतो का माझी 2.5 वर्षाची मुलगी होती ना. आम्ही बाईकवरून चाललो होतो. बायको होती आणि ती मध्ये तिला बसवलं आणि मी होतो. आणि समोरून मैत येत होता आणि तिथे मी गाडी साईडला थांबवली. आणि आपल्याला माहीत आहे का मैत म्हणजे अपशकून मानला जातो आपण. मैत दिसणे लहान मुलांना नाही दिसला पाहिजे म्हणून मी हिचा लक्ष इतरत्र म्हणजे दुसरीकडे येण्यासाठी
मी त्याला दाखवत होता, बघा तिथे बेटा तेव्हा तिकडे कावला आहे, तेव्हा तिकडे बिल्डिंग आहे. आणि माहीत एकदम जवळ आला ना, पटकन तिला दिसला आणि ती बोलायला लागली, अरे पप्पा पप्पा पालखी पालखी चालली पालखी चालली. अरे बापरे. तुम्हाला जे काही विषय सुचतात ते डेली तुमचा जो अनुभव तुम्हाला येत असतो त्या अनुभवातून भरपूर सारे विषय तुम्हाला मिळत जातात आणि त्या पद्धतीने तुम्ही ते विषय मांडत असतात. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की स्टेज समोरचे प्रवीण पाटील आणि कॅमेरासमोरचे प्रवीण पाटील आणि वैयक्तिक जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये वावरणारे प्रवीण पाटील किती खरेखुरे आहेत, काय सांगाल? तेवढा काही फरक नाही समजा. कारण बघा म्हणजे तुम्ही आता जसे आहात म्हणजे जसे आहात तसे तुम्ही कॅमेरावर आणि स्टेजवर पण तसंच असतात? हां, कारण मी जेव्हा आमचे मित्र आहेत, ओमकार ग्रुप आहे किंवा आमचे मित्रमंडळीसोबत जेव्हा मी वावरतो तेव्हा पण मी कॉमेडी करत असतो. कॉमेडी शब्दरचना आमची चालू असते आणि मित्रांना हसवणं किंवा फता असणं तेव्हा मला आवडतं. आणि इमोशनल पण खूप आहे मी, कारण मला इमोशनल पिक्चर जरी बघितला तर माझ्या डोळ्यात लगेच पाणी येतं. मी बघितलं. इथे थोडंसं थांबवतो तुम्हाला मी, कारण मी अगोदरचे तुमचे व्हिडिओज बघायचो ते कॉमेडीज व्हिडिओ असायचे. मग मला असं वाटायचं की हा माणूस फक्त कॉमेडी करतो, पण नंतर ज्यावेळेस तुम्ही सामाजिक विषय टाकायला लागले आणि तुम्ही थोडे भाऊक वगैरे व्हायला लागले, मग नंतर मी समजायला लागलो की नाही ह्यांची म्हणजे ॲक्टिंग एकदम लाजवाब आहे. आणि तुम्हाला म्हणजे असं नाही की कॉमेडीज करतात तर कॉमेडीचेच रोल तुम्हाला छान वाटतात, तुम्ही बाकी जे भावनिक जे रोल असतात ते पण तुम्ही छान आणि उत्तम करताय. ते मला कधी वाटलं माहीत आहे कमी भावनिक रोल. वाघबील महोत्सवमध्ये आपल्या ठाणा महोत्सवमध्ये एक नेवाळी 22 जून ओके सागर भाऊने मला स्क्रिप्ट दिलेली आणि मी नेहमी कॉमेडी मी कधीच भावनिक करत नव्हतं. पण काय झालं ती स्क्रिप्ट मोठी होती का त्याच्यात तो सिरियसली रोल होता, ते भरपूर पाठांतर होता. तर ती आमच्यामधला कोणी एवढा पाठांतर करणार नाही, मग तो मी घेतला. पण मलाच कंटाळा आला का हा पण जेव्हा तो सादर केला याच्या अगोदर तुम्ही तो तसा विषय केलाच नव्हता, सिरियस नाही. आणि पहिल्यांदा केला. आणि तुम्ही बघितलं का नेवाळीची सर्व ती जिथे आलेली त्यांना ज्यांच्यावर प्रसंग घडला ती लोक आलेली ती रडत होती, मिठ्या मारत होती आम्हाला. तेव्हा समजलं का नाही आपल्यामध्ये ही पण एक आहे का आपण. मग त्याच्यानंतर आता आपण बाप झाला, आई ज्या सिरियल बघितलं असेल किंवा भरोसा आहे तुझ्यावर, त्या एकदम इमोशनल आहेत पण त्या लोकांना खूप भावल्या. नक्कीच नाही खरंच खूप उत्तम तुमचा अभिनय देखील उत्तम आहे. आणि तुमच्या ज्या स्क्रिप्ट असतात सामाजिक विषयावर आपण जे प्रबोधन करत असतात खरंच खूप विषय तुमचे छान असतात आणि नक्की तुम्ही एक चांगले विचार समाजामध्ये मांडण्याचा एक उत्तम प्रयत्न करत आहात. दादा, तुम्हाला असं वाटतं की कलेमुळे तुमचं आयुष्य बदललं आहे? हां, 100%. कारण आधीचा पम्या आणि आताच्या पम्या फरक आहे. कारण आधी लोक मला काही ओळखत नव्हती, पण आता बरीचशी लोक कुठे तिथे आवाज येतात, फोटो काढतात आपल्यासमोर आणि बोलवतात पण या असा अनोळखी लोकांशी माझं नातं जोडलं आहे याच्यामुळे. आणि विशेष म्हणजे लहान मुलांमध्ये माझे व्हिडिओ खूप फेमस आहेत, लहान मुलांना खूप आवडतात. आणि कुठे म्हणजे आमच्या मुलाला बघ 2-2, 3-3 वर्षाची मुलं माझे व्हिडिओ बघतात, त्याचा खूप आनंद आहे. का लहान मुलं म्हणतात देवाघरची फुलं असतात आणि ते खरोखर त्यांना आपल्यामुळे आनंद भेटतो, एवढंच माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे. नक्कीच. आणि तुमचा अभिनयामध्ये जो जम बसलेला आहे त्याच्यामुळेच लहान मुलांना देखील तुमची कला आहे ती भावलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते खूप प्रेम करत आहेत. दादा, जमिनीचा पैसा हे जे नाटक आहे या नाटकाबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण हेच नाटक तुम्ही का निवडलं आणि जमिनीचाच पैसा हे नाटक हेच म्हणजे सब्जेक्ट किंवा हा विषयच का आपण निवडला, काय सांगाल? आताची परिस्थिती म्हणजे जवळजवळ 2007-08 नंतरची आमच्या गावात किंवा आमच्या एरियामध्ये आजूबाजूची जी गावं आहेत त्याच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली का जमिनीला जास्त डिमांड आलं किंवा त्यांचा भाव वाढला आणि त्याच्यामुळे नात्यात थोडंसं कटुता निर्माण झालं. म्हणजे भावामध्ये किंवा काका चुलत्यांमध्ये भांडणं आणि विशेष म्हणजे भाऊ बहिणीचं नातं हे कुठेतरी बिघडत चालले आहे. कारण ईर्ष्यावरनं बहिणी काही ठिकाणी काय झालं आहे का बहिणीने भावांना खूप त्रास दिले का मला अख्खाच हिस्सा पाहिजे किंवा हेच पाहिजे हेच. पण काही ठिकाणी असं पण झालं का बहिणींना काहीच दिला नाही किंवा एकदम काहीतरी कवडी मोल या दिलेल्या आहेत किंवा काहीच दिला नाही, बहिणींची फसवणूक झालं आहे, कुठे भावांना त्रास झाला आहे. मग ह्या गोष्टी कुठेतरी म्हणजे थांबवल्या पाहिजेत का. आणि असा विषय आहे की त्याच्यामुळे नात्यात एवढी कटुता निर्माण झाली का बहीण भावाला राखी बांधायला जात नाही, भाऊ भावीच घेऊन जात नाही आणि बरेच वर्ष असं चालू आहे. आणि सख्या बहिणीच्या मुलाच्या लग्नात मामा नाही आणि इकडे म्हणजे इथपर्यंत का लग्नांना इंटरेस्ट आला नाही, आपली स्वतःची माणसं आपल्या याच्यात नाही, काकाची मुलं लग्नात नाही किंवा आपली जवळपासची हे नाही, त्या लग्नाला मजा पण नाही. म्हणजे
मग असं वाटायला लागलं का नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून ठरवलं का आपण ह्याच्यावर प्रबोधन म्हणून आपण एक नाटक करायचं का ज्याद्वारे लोक ह्या गोष्टी समजतील आणि म्हणजे पैशासाठी जे आपले नाते तोडतात ती कुठेतरी थांबतील आणि जमिनीचं महत्त्व पण त्यांना समजेल का जमीन टिकली का आपण टिकू. बरोबर ना. जोपर्यंत जमीन आहे तोपर्यंत आपण आपलं अस्तित्व आहे. जमीन संपली का आपलं अस्तित्व संपलं. हां. तर मेन ही गोष्ट मी लक्षात ठेवली आणि एक नाटक लिहिलं जमिनीचा पैसा. आधी सुरुवातीला म्हणजे सत्यस्थिती जी सध्या आता सुरू आहे त्या स्थितीवर आधारित आपण त्या नाटकामध्ये आणि त्याच्यात माझ्या आजूबाजूच्याच आपल्या समाजाच्या कलाकारांना मी त्याच्यात संधी दिली आणि सर्वांनी म्हणजे खूप त्याच्यात मेहनत घेतली, विनामूल्य मेहनत घेतली का हे नाटक आपल्याला घडवायचं आहे. नेपथ्य पण कलाकारांनीच बनवलं, तयार केलं आणि सर्व गोष्टी म्हणजे कलाकारांचा खूप सपोर्ट होता आणि विशेष म्हणजे काही कलाकारांनी तर शेवटपर्यंत माझी साथ सोडली नाही आणि त्याच्यामुळे ह्या नाटकाचे एवढे शो झाले. बरोबर. मगाशी जशी आपली ऑफ कॅमेरा चर्चा झाली त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं की जवळजवळ 30-40पेक्षा जास्त कलाकार तुमच्या नाटकामध्ये आहे. तर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता आणि हे तुम्हीच सगळ्या गोष्टी या कॉर्डिनेशन करता, मॅनेज करता, ते कसं तुम्ही करता म्हणजे? बघा, सुरुवातीला जेव्हा हे नाटक हे केलं तेव्हा थोडासा आर्थिक पण हे होता, प्रॉब्लेम होता का आपण नवीन म्हणजे लेखक नवीन, कलाकार नवीन, आपल्याला कोण पैसे टाकणार आहेत. तर आम्ही मीटिंग घेतली पण तिथे मीटिंगमध्ये कोणी तयार नव्हते पैसे टाकला आधी सुरुवातीला. मग मी ठरवला, एक दिनेश होता माझ्या जोडीला, का चला आम्ही पैसे वगैरे टाकतो आणि नंतर एक अट पण ठेवलेली का बरं आम्ही पैसे टाकतो पण आम्हाला पहिलं आमचे पैसे काढून द्या, नंतर प्रॉफिट नाही झाला तरी, प्रॉफिट नाही भेटला तरी चालेल, पण एक ही होती आणि लॉस झाला तर आमचा लॉस होईल, लॉस झाला तर आमचा होईल. पण जेव्हा सुरुवात होईल तोपर्यंत कलाकारांना सांगितलं का तुम्ही थोडा वेळ थांबा, तुम्ही आमचे पैसे काढून द्या, कारण आपण पण काही श्रीमंत नाही किंवा गर्व श्रीमंत नाही. कोणी त्याच्यात पैसे टाकले नाही सुरुवातीला, कारण विश्वास नव्हता, चालेल नाही चालेल, पण मला विश्वास होता का नाही हे नाटक चालेल. आणि म्हणून तर आम्ही नाटक आपल्या प्रदर्शित होण्याआधी पूर्ण सेट बनवलेला. सेट हा एक शोसाठी नाही बनवत आपण, कारण ह्याची शो अजून होतील हा विश्वास होता म्हणून आपण आधी सेट पण बनवलेला. आणि सेट बनवण्यासाठी सर्व कलाकारांनी मदत केली आणि सर्व आजी माझी जे कलाकार असतील त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि साथ दिली, म्हणून हे घडलं. नक्कीच तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की मी देखील हे स्वतः 3 वेळा नाटक बघितलेलं आहे आणि अतिशय उत्तम, जबरदस्त, कॉमेडीयुक्त आणि प्रबोधनयुक्त नाटक. आपण सर्वांनी ते नक्की बघा. आणि सगळ्या जे आपले कलाकार आहेत त्यांचा प्रत्येकाचा अभिनय खूप खूप सुंदर आहे, खूप छान आहे. दादा, मला इथे तुम्हाला एक मार्मिक प्रश्न विचारावासा वाटतो. आज आई तुमची या जगात नाही आहे. आज जर आई असती तर खरंच तिला खूप अभिमान वाटला असता तिच्या मुलाचा. काय भावना आहे तुमची? बघा, आई म्हणजे आपला पहिला गुरु असतो आणि एखादं चांगलं काम केलं का आपण पटकन आईला जाऊन सांगतो. आणि आपल्यात सर्वात जास्त कौतुक करणारी कोणी व्यक्ती असेल आपलं तर ती आई असते ना. माझी आई पण माझं खूप कौतुक करायचे काही चांगलं केलं की, आणि एखादी चांगली गोष्ट केली किंवा तर आपण कधी आईला सांगतो असं व्हायचं ना. खरोखर आज मला खूप प्रसिद्धी आहे, सर्वत्र कुठे पण गेलं तर ओळखतात 4 लोक. माझे व्हिडिओ बरेचसे लोक बघतात का तुमचे व्हिडिओ छान असतात, पण ह्या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की आज ते बघायला माझी आई नाही. माझी जर आई असती तर आज खरोखर तिला अभिमान वाटला असता आपल्या मुलाचा. तरी खूप खंत वाटते, आई पाहिजे होती. नक्कीच दादा, मी तुमची भावना समजू शकतो आणि आई जिथेही आहे तिथे ती नक्कीच तिला अभिमान असेल तिच्या मुलाचा, कारण आपण ज्या पद्धतीने अभिनय करता, आपली ॲक्टिंग वगैरे खरंच खूप छान आहे आणि वेळोवेळी आपल्याला प्रेक्षकांनी ती साथ पण दादा दिलेली आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या भावना समजू शकतो. अजून एक तुम्हाला किस्सा सांगतो का, जेव्हा माझी आई हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा आईची शेवटची इच्छा म्हणून आमचं लग्न करायचा एक निर्णय घेतलेला. मामा का आईला तुमची लग्न बघायची आहेत म्हणून फटाफट आमची लग्न जमवली. साखरपुड्यानंतर मी बायकोला आईजवळ घेऊन गेलो
आईला दाखवली. आणि ज्या दिवशी लग्न होतं तेव्हा पण आई दवाखान्यात होती. आणि माझं लग्न लागलं आणि मी कपडे चेंज करायला तिथे घरात गेलो एका. आणि कपडे वगैरे चेंज केले ना, लगेच आपला माहीत आहे आपण कपडे चेंज केल्यानंतर आपण रिसेप्शनसाठी जातो. पण कपडे चेंज केल्यात तर लगेच आमचे काका आले आणि त्यांनी बोललं का चल निघ, भरपूर टाईम झाला, आता घरी जायचं आहे, काही बोलू नको, काही नको, चला एवढा टाईमपास. तर मी निघालो. मला काही कल्पना नव्हती काय असे काका का सांगतात. मग आमची वरात निघाली. नंतर मला असं समजलं का कोणीतरी बोंब आणलेली का आई डेट झाले लग्नाच्या दिवशी. आणि त्याच्यामुळे ती सर्वांची धावपळ झाली. आणि तिथे जाऊन बघितलं पण ती व्यवस्थित होते आई. आणि तेव्हा जेव्हा समजला तेव्हा परत वरात आमची नाचत निघाली. पण आम्हाला या गोष्टीची काही कल्पना नव्हती असं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटते 1 महिन्यानंतर आमची आई एक्सपायर झाली. लग्नानंतर तिला घरी आणलं आईला आणि 1 महिना होती आई जेवून आणि त्याच्यानंतर एक्सपायर झाली. आणि खूप वाईट पण वाटलं का आपली आई आपल्याला सोडून गेली. दादा, तुमच्या आयुष्यामध्ये एखादा असा चांगला क्षण असेल किंवा एखादा चांगला किस्सा किंवा वाईट किस्सा जो तुमच्यासोबत घडलेला असेल आणि तुम्हाला असं वाटतं की तो आमच्यासोबत शेअर करावा असं वाटतो, तर असा काही चांगला किंवा वाईट किस्सा जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही शेअर केला तर फार छान वाटेल. चांगला सांगू का वाईट सांगू? जो आम्हाला दोन्ही ऐकायचे आहेत. दोन्ही पण चांगलेच आहे, म्हणजे वाईट बोलता येणार नाही. जेव्हा जमिनीचा पैसा नाटक पूर्ण बसून रेडी झालं तेव्हा मध्येच मला खूप मानसिक त्रास झाला असेल XYZ या गोष्टीमुळे झाला. आणि मला असं वाटायचं का नाही, हे नाटक आता आपल्याशी नाही होणार, बस करावं. आणि तिथे पैशांची पण गरज होती. जवळजवळ असं झालं का आमच्यातले काही मेंबर असे पण होते, त्यांचं म्हणणं असं होता का तू 1 शो करून थांबशील तर ते जमणार नाही. आम्ही पण एवढे दिवस मेहनत केली तर कमीत कमी 3 शो तरी झाले पाहिजेत. हां, तर त्याच्यात एकाने मला विचारले 3 शो एवढे तुला पैसे आहेत का तुझ्याकडे, म्हणजे जवळजवळ 2 लाखापर्यंत तरी तुझ्याकडे पैसे पाहिजेत. तर मी त्यांना बोललो, हे बघा मी एवढं करायला घेतलं, मी आता थांबणार नाही. भले माझ्या बायकोची गंठण गहाण टाकेल पण मी हे शो हे करणारच आहोत. पण तरीही काही विश्वास नाही आणि त्याच्यामुळे मला खूप असा म्हणजे खच्चीकरण झालं माझं ना. आता मला असं वाटतं काही ते थांबवू का काय करू. पण काही मित्र होते, काही कलाकार होते, त्यांचा सपोर्ट चांगला पण होता. ते बोललं नका तू थांबू नका. तर मग माझा मित्र बोलला का नाही आपण एकतरी शो आणू. आणि मला पण वाटायला लागलं का आपल्यावर ज्या कलाकारांनी विश्वास ठेवला आहे, ज्यांना आपण एवढे दिवस मेहनत करायला सांगितले, ती मेहनत त्यांची कुठे वाया जाता कामा नाही. आपण त्यांना थिएटरला नेणार आहोत आणि एकतरी शो, कमीत कमी 1 शो तरी आपण तिथे करणार आहोत असा विचार मनात आणला ना. घरी आलो आणि मी बायकोला विचारलं का बघ मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तर बोलतं काय. तर बघा तुम्हाला माहीत असेल की गंठण म्हणजे बायकांचा जीवसाचा असेल ते कोणाला देत नाही. तर मी बोललो बघा वेळ आली तर मला तुझी गंठण लागेल, त्याच्यावर मला काहीतरी पैसे आणायचे, ते 1-1.5 लाख रुपये तरी मला ते लागतील. हां, 1.5-2 लाखापर्यंत तू तयारी ठेव. आणि म्हणजे तुला मी रिक्वेस्ट करतो का फक्त एकदा संधी, म्हणजे कला क्षेत्रात मला ही एकच संधी दे. नाही यापुढे जर मी ह्या नाटकात जर मी सक्सेस नाही झालो तर ही लाईन मी सोडेन आणि कामाधंद्याला लागेल. अरे बापरे. हां, मी बोललो कारण आपल्या म्हणजे सोपं नाही, कला जोपासणं सोपं नाही. कारण तुम्हाला पण अनुभव असेल, कारण परिवार आणि कला बरोबर हे सोपं नाही तेवढं. कारण पैसे हे लागतातच. आणि आपण इकडे तुम्हाला माहीत आहे एवढा पैसा नाही आले सध्या आपण तरी कमवत हे. तर तिने मला बोललं हो ठीक आहे चालेल, आणि म्हणजे मला सपोर्ट केला ना. पण पुढे त्याची गरज पडली नाही, कारण पुढे पण खर्च अजून आमचे निर्माते तयार झाले. त्याच्यात प्रभाकर सर असतील, संदीप पाटील, राम शिलोत्रे ह्यांनी पण हातभार लावला आणि 4 निर्माते तयार झाले. आणि ते कुठेतरी ओझं ते थोडंसं कमी झालं. आणि बघता तुम्ही बघितलं असेल आता या नाटकाचे
43 शो झाले अरे वा, क्या बात आणि आहे. 50च्या आसपास आम्ही जाऊ. वा, वा. नक्कीच, नक्कीच. तर त्याकरता प्रेक्षकांच्या तो आशीर्वादाने नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. कारण की तुम्ही डिटर्मिनेशन, तुम्ही निर्धार, तुम्ही पक्क ठरवलेलं होतं की मला करायचं आहे आणि ते तुम्ही करून दाखवलेच दादा. हो. खरंच आणि खूप- त्याच्यात कलाकारांचा खूप मोठा हातभार आहे का त्यांनी खूप सपोर्ट केला आपल्याला. आणि त्याच्यामुळे हे आणि आमचे जे दिग्दर्शक लोक असतील, आजी माझे 2 दिग्दर्शक आमचे होते आणि दोन्हीने चांगलं काम केलं. आणि अगोदर जेव्हा जी स्क्रिप्ट मी बनवली पहिल्यांदा त्याच्यात काही त्रुटी होत्या. तर मला त्या आपले मुंडे सर यांनी ते त्रुटी सांगितल्या का अशा अशा त्रुटी आहेत. मग मी ती पुन्हा स्क्रिप्ट लिहिली. मुंडे सरांनी हे नाटक बसवलं, चांगल्या पद्धतीने बसवलं. आणि त्याच्यानंतर आमचे किशोर म्हात्रे सर जे अलिबागवरून यायचे आम्हाला रिहर्सलसाठी, त्यांनी ह्या नाटकाला 4 चांद लावले. कारण अलिबागवरनं आणि विनामूल्य, त्यांना कुठल्याही प्रकारचं आम्ही भाडं देत नव्हतं, काय नव्हतं, पण तेवढ्या लांबून ते यायचं. म्हणजे दोन्ही दिग्दर्शकांनी मेहनत घेतली. आणि हेच तर कलेवर प्रेम करणारी ही खरी माणसं आहेत हां. आणि त्यांनी तुम्हाला एवढा हां. हातभार लावला. खरंच खूप छान. आणि मग बोलायचं गेलं तर आपले आमच्या गावातले स्पेशल कलाकार जे आहेत, पम्याचे गँगचे असतील खेळ, त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही. म्हणजे मी सांगेन ती पूर्व दिशा. आणि माझ्यावर त्यांचा जाम म्हणजे विश्वास, म्हणजे राम झाले, मनोज झाले, किंवा आमची रंजना काकू झाली, चेतन पाटील, आणि अजून एक विवेक झाला. म्हणजे ह्या लोकांनी माझी साथ सोडली नाही कधीच. काही पण असू दे, ते कधी मला नाही बोललं नाही. आणि हा माझा प्लस पॉईंट आहे. आणि बाकीचे जमिनीचा पैसा नाटकातील कलाकार तुम्हाला माहीत आहे, जे आज पम्याच्या गँगमध्ये पण काम करतात, तुम्ही त्यांना नियमित बघत असेल, रेश्मा थले झाले, किंवा प्रीती घरत, आणि श्रमिका कारभारी, किंवा सँडी पाटील, आणि बरेचसे म्हणजे कमलाकर पाटील झाला, महेश सर झाले. म्हणजे जे काही कलाकार असतील, विजय एंकर, आता बरेच जणांचे म्हणजे नावं पण मी घेऊ शकत नाही, पण जेवढे पण आहेत तेवढ्यांचा खूप सपोर्ट झाला मला. म्हणजे नक्कीच तुमचे जे कलाकार मंडळी आहेत त्यांनी नक्कीच तुम्हाला खूप मोठी साथ दिली. त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याचशा गोष्टी आहेत ते छान पद्धतीने तुम्ही आज केलेल्या आहेत आणि तुम्ही ठामपणे उभे आहात तुमच्या कलाकारांच्यामुळे. आणि हे तुम्ही इथं बोलून ॲक्सेप्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो. तुमच्या आणि कलाकारांना तुम्ही वाव देताय, नक्कीच खूप छान वाटलं. आणि भाऊ, खरं बोललं तर मी आज जे काय आहे ते खरोखर माझ्या समाज बांधवांमुळे आहे. मला खेकडा वृत्तीची लोकं खूप कमी भेटलं आहे, पण ते बोलतं पाय खेचणारी लोकं मला खूप कमी घेतलं आहे, पण हात धरून वरती काढणारी लोकं खूप जास्त भेटले आहेत. त्याच्यातले तुम्ही पण आहात, तुम्हाला माहीतच आहे. आणि मला सांगायला म्हणजे प्रेक्षकांसमोर आनंद वाटेल का, जेव्हा मी पहिली शॉर्ट फिल्म बनवली पम्याच्या गँगची, दिलदार रिक्षावालाच, भाऊ तुम्हाला माहीत असेल. मला यूट्यूब चॅनलचं काहीच माहीत नव्हतं. मला चॅनल पण खोलून तुम्हीच दिला. चॅनलचं नाव काय असावं ही पण थोडीशी आयडिया तुम्ही दिली का तुझ्यावरनंच काहीतरी नाव सुचावं. आणि प्लस भाऊंबद्दल असं म्हणजे बोलायचं, जसं मी प्रेक्षकांना सांगेन का, म्युझिक जी असेल, पहिल्या मला वाटते 7-8 शॉर्ट फिल्मला भाऊनीच म्युझिक दिले आणि विनामूल्य. मी उलट मला खराब वाटायचं, एवढा वेळ ते घालवायचं आणि मी सांगायचं काहीतरी, तर त्यांना त्यांच्याकडे पैशाची ठेवलं नाही हे दिसेल तर परत टाकणार नाही, पैसे दिले ना तर परत म्युझिक मी काम करणार नाही तुझं. म्हणजे एवढं प्रेम माझ्यावर आहे यांचं पहिल्यापासून अजूनपर्यंत. मला काही पण अडचणी झाली तर मी साजिद भाऊंकडे जातो आणि ते मला माझी अडचण सोडतात. आणि आधी बघा, मी इथे म्हणजे शॉर्ट फिल्मची सवय, मला पहिल्यांदा शॉर्ट फिल्म मिळाली ती कुणाल म्युझिकची. त्याच्यात आगरीला जिगरी ही शॉर्ट फिल्म केली. आणि ती दयानाईक आणि मला वाटते सर्वेश तरे, ह्या दोघांच्या थ्रोनेमध्ये मला ती मिळाली. आणि ती मी केल्यावर तेव्हा मला आयडिया आली का आपण शॉर्ट फिल्म करू शकतो. आणि ती आपले वासुदेव म्हात्रे दादा ज्यांनी मला बोलले का आपण बनवूया, आपण आयफोनवर शूट करू. तर मला आधी नाही, बरं काय मोबाईलवर शूट करायचं, तर नाही बोलतो एक बनवून तर बघू. बरं ठीक आहे. आणि बनवली आणि सगळ्या कलाकारांनी चांगलं, आणि तुम्ही छानपैकी म्युझिक दिला आणि ती हिट झाली. म्हणजे पहिलेच शॉर्ट फिल्ममध्ये माझं चॅनलचं मॉनिटायझेशन पण झालं. हां, क्या बात आहे. सुरुवातच हां. आणि अजून बोलायचं झालं तर मला समाजबंधन खूप सपोर्ट केला. आता पण आमच्या नाटकाला आपले प्रदीप तरे भादवडगावचे प्रत्येक शोला त्यांची आर्थिक मदत पण झालेली बऱ्याचशा शोला. तसेच नारायण मामा जे खरोखर माझे सख्खे मामा आहेत असे मला वाटतात का काय. कारण मला प्रत्येक वेळेला काय बाबू काय पाहिजे, बाबू काय हवं आहे, बाबू काय मदत, म्हणजे स्वतःहून आणि स्वतःहून कुठे पण काय पण प्रॉब्लेम असले मला सांगा,
नारायण मामा. आणि आताच जस्ट एक माझी एक नवीन आली राजकारणावर आहे ते DB म्हात्रे. त्यांची ओळख माझी जासईला आम्ही दिवा पाटील साहेबांचं जे आंदोलन होतं तिथे गेलो, तिथे झालं. आणि ते बोललं तुमच्या शॉर्ट फिल्म खूप छान असतात, पम्या ना तू. बरं हो, तुमच्याबद्दल शॉर्ट फिल्म खूप छान असतात, काही मदत लागली तर मला सांगा बिंदास. आणि त्यांनी पण आम्हाला मदत केली आणि करतात, अजूनपर्यंत करतात. DB म्हात्रे खूप चांगले व्यक्तिमत्व आहे. आणि खरोखर म्हणजे असे समाजबंधू अनेक, म्हणजे मी एवढंच नाही, मी एक सांगितलं अजून पण आहेत भरपूर आहे की ज्यांनी आम्हाला मदत केले. दिना पाटील साहेब झाले, कुंदन पाटील साहेब झाले, आणि हे आपले अंजुरगावचे सुकेश डाकी, म्हणजे असे अनेक, म्हणजे यांनी आम्हाला नेहमीच सपोर्ट केले. बरेचसे ज्यांचे आता नावं पण घेणे शक्य नाही, पण आहेत ज्यांनी आम्हाला बरेच जणांनी सपोर्ट केले. तुम्हाला खूप जीवाभावाची माणसं मिळाली आणि त्यांनी तुम्हाला खरंच खूप सपोर्ट केला. हो. अजून एक तुम्हाला किस्सा सांगतो का, एकदा माझ्या सासरवाडीची माणसं माझ्या रिक्षात बसलेली, बायको पण होती, आणि पिंपलासला त्यांच्या आत्याकडे जायचं होतं. आणि मी रिक्षा सुरईवरनं नेली, आणि सुरईमध्ये जे लहान मुलं आवाज येत होते, पम्या 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 पम्याबाई पम्याबाई. पुढे गेलो सारंगाव गेला, तिथे पण लहान मुलं होती, ते आवाज दिला पम्या हे पम्या हे पम्या भाऊ, अरे पम्याबाई अरे पम्या. सासरवाडीची माणसं हैराण झाली, अरे ही छोटे छोटे मुलं तुला पम्यासात घालतात. तर बायको पण बोलालो, हो बोलतो ही छोटे छोटे मुलं तुला पम्यासात घालतात. तर मी त्यांना बोललो ही मला साथ नाही केली, हे माझ्या कलेला साथ घालतात. आणि बघा बरं, आपण कधी बघितलं आहे का अमिताभ बच्चनला आपण कधी बोलतो अमिता आजू किंवा गोविंदा काका, किंवा मिथुन दादा बोलतो का? नाही बोलत. किंवा करिश्मा मावशी ना, बिपाशा आत्या, असं कधी बोलतो का? कधी नाही. म्हणजे आपण नावाने साथ बोलतो. सचिन तेंडुलकर काका कधी बोलले का? नाही. सचिन तेंडुलकर म्हणजे तो त्यांचा सन्मान असतो. ते त्यांच्या कलेला आपण त्यांना नाही, आपण कलेला त्यांच्या हात मारत असतो. आणि मग त्याच्यात मग वाईट वाटण्यासारखं काय नाही, असं मी त्यांना समजावून सांगितलं. असे अनुभव येतात. म्हणजे तिथे मग असा म्हणजे कसं तरी वाटत होतं, नाव साथ घालता आपल्याला तीच तर ओळख देत असते, आणि तुम्हाला ती दिलेली आहे ओळख. भाऊ, अजून एक माझ्या लाईफचा म्हणजे रिअल कॉमेडी किस्सा सांगतो का. माझी जी वाईफ आहे आता, ती मला पसंत नव्हती. म्हणजे ॲक्च्युली मी जेव्हा बघितली तेव्हा मी बघितलं असं नाही का कॅमेरासमोर बोलताय आता. हां, पण आहे ते सांगतो. माझा मित्र किरण मी बघायला गेलो तर पसंत नव्हती, म्हणजे सुंदर नव्हती म्हणून पसंत नव्हती. तर त्याची हाईट कमी होती आणि माझ्यापेक्षा थोडीशी कमी होती. आणि मला माझे एक मामा होते, चुलत मामा, ते नेहमी सांगायचे का बघा पम्या, बायको करशील ना तर तुझ्यापेक्षा उंच कर, किंवा तुझ्या लेवलला तरी कर, तुझ्यापेक्षा छोटी करू नको. उरी मारून चापट मारायला लागले तरी चालेल, पण बायको करशील तर उंचच कर. कारण जर बोलतो तुम्ही बुटकी बायको केली तर तुझी पोरा बी बुट्टी होतील आणि सर्कस खोलायला लागेल परत. त्याच्यामुळं मी म्हणजे आधी नाही बोललेलो. तर मित्र बोलला चांगली आहे बघ, पुन्हा माणसाने येऊ दे. आणि तिला बघल्यानंतर मी अजून 2-3 ठिकाणी फिरलो, पण तिथे अशा पोरी दाखवल्या ना, या आशा मला माझ्या अवकाश समजले, बाबा बस झालं चला. मग घरच्यांच्या पसंतीनेच केली, आणि तेव्हा पटत नव्हती, पण आता जाम पटते. चला, गप्पा आपल्याशी खूप करावेसेच वाटतात, पण काही वेळेचा अभाव आहे. मी शेवटचा प्रश्न घेतोय. दादा, नवोदित जे कलाकार आहेत आपले, त्यांना तुम्ही काय एक मेसेज द्याल? कारण आत्ताचं हे जे वर्ल्ड आहे किंवा जग आहे, खूप फास्ट ग्रोथ होत आहे. म्हणजे यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, सगळं खूप फास्ट आहे. त्याच्यामध्ये AIचा अतिरेक अजून होतोय, आणि प्रत्येकाला खूप फास्ट लवकर मोठं व्हायचं आहे किंवा शॉर्टकट मारायची आहे या क्षेत्रामध्ये येण्यासाठी. तर जे नवोदित कलाकार आहे त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? त्यांना मी एकच मेसेज देईल का, मग का तुम्ही तुमच्या कलेप्रती विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, आणि सातत्य ठेवा. तुम्हाला जर पुढे जायचं सातत्य ठेवा. एक रील केली किंवा एक शॉर्ट फिल्म केला आणि टाकून द्या, पुन्हा नंतर करेल असं नाही. तुम्ही तुमच्या कलेच्या प्रती तुम्हाला म्हणजे म्हणतात ना, जसं कसं आपल्याला जेवायला रोज लागतं आहे, किंवा एक म्हणजे जीवनावश्यक वस्तू ती जी आज आपण मानतो का रोज जेवायला पाहिजे, रोज तशीच आपली कला पण तशीच पद्धतीने हे करा की नाही, मला काही ना काही करायला पाहिजे, काही ना काही. आणि अजून एक सांगेल का, आत्ताची काही मुलं म्हणजे अश्लील व्हिडिओ बनवतात, किंवा अश्लील शिव्या. नॉर्मली शिव्या ठीक आहे, नॉर्मलचं चालतं आहे, पण अश्लील शिव्यांचा वापर करतात. असं त्यांना वाटतं की मी यांच्या जीवावर, तुम्ही खरे कलाकार नाही आहात.
कारण तुमचा आत्मविश्वास कुठेतरी खुंटला आहे का आम्ही फक्त शिव्यांमुळेच आम्ही फेमस होतो. नकाच असे करू, कारण ती प्रसिद्धी तुमची थोडीशी असेल. बरोबर. तुम्हाला मोठी प्रसिद्धी करायची असेल, तुम्हाला मान सन्मान मिळवायचा असेल तर तो उपाय नाही आहे. तुमच्यामध्ये प्रतिभा आहे ती दाखवा. आपण शिवायांचे जेव्हा मोठं नाही होत तर आपण आपल्या कलेचे जेव्हा मोठं व्हायचं आहे आपल्याला, बरोबर ना. आपल्याला आपल्या कलेच्या जेव्हा मोठं व्हायचं आहे आणि म्हणून त्याच्यामुळे कसा एक वाईट संदेश पण समाजाला जातो. म्हणून ते तसे नका हे करू. नॉर्मल ठीक आहे, नॉर्मली शिव्या चालतात आपल्या, त्याचे नाही, पण कशा असली शिव्या नका हे करू. म्हणजे कामामध्ये सातत्य असणं फार गरजेचं आहे. हां, कामामध्ये सातत्य आणि स्वतःवर विश्वास. वा वा, क्या खूप 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 छान. म्हणजे मस्त तुम्ही एक आपले जे नवोदित कलाकार आहेत त्यांना खूप छानसा संदेश आपण दिलात. दादा, आपल्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं, कारण आपल्या विचारामध्ये एक प्रेरणा होती आणि हीच प्रेरणा नक्कीच प्रेक्षकांना एक ऊर्जा देण्याचं नक्कीच काम करेल. आपण वेळ काढून इथे आला दादा, खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आपण कमेंट्सद्वारे नक्कीच कळू शकताच. एपिसोड आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन आपल्या चॅनलवर आले असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवनवीन व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये नवीन विचाराच्या नवीन व्यक्तीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि धन्यवाद.